जय श्रीराम आणि जय शिवराय भावांनो आणि सर्वांना माझ्याकडनं जय मल्हार. तर आज आपण जाणार आहोत जेजुरीला. तर माझ्या कुटुंब घरातले देव जे की दर 3 वर्षांनी आम्ही भेटीसाठी देवाकडे नेतो. तर हा पौष महिन्यातला पहिला रविवारी आमचे देव जाणार आहे जेजुरी गडात अलिबागला. आमच्या कुटुंब घरातले देव पेरेकर कुटुंबातले तर ते जाणार आहेत जेजुरी गडात. तर ते तर आता निघाले आहेत आणि आता आपण आदल्या दिवशी हा शूट करतोय. तर उद्या पहिला आपल्याला जायचं अलिबागला, तिकडनं मग गाडी पकडून आपल्याला जायचं जेजुरीला. तर माझ्या काकांसोबत मी जाणार आहे जेजुरीला. तर चला बिना काही वेळ घालवता या व्हिडिओला सुरू करूया. आणि मल्हारी रायाच्या भक्त कमेंटमध्ये जय मल्हार लिहायला विसरू नका. तर चला, येलकोट येलकोट जय मल्हार. ओके भावांनो, आता आलो आपण अलिबागला. तर आता पुढे जाऊया आपण आणि बस पकडून अलिबागला डायरेक्ट जाऊया आणि तिकडनं मग थोडा काकांच्या घरी जाऊन रेस्ट वगैरे करूया आणि मग निघूया जेजुरी गडाला. चला तसं निघूया आपण अलिबागकडे. तर भावांनो, आता आलो काकांच्या घरी आणि आता लगेच 1 तासांनी आम्हाला निघायचं आहे जेजुरीला. तर चला आता डायरेक्ट मला गाडीतून निघताना सीन दाखवतो. चला. तर भावांनो, आता सकाळचे 6:30 वाजले आणि भरपूर थंडी वाजता मी पण पूर्ण कव्हर केलेलं आहे स्वेटरने. तर इथे समोर खंडोबाचं मंदिर तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हे भावांनो, मंदिर इकडनं रूमच्या इकडनं मंदिर पण दिसते आम्हाला. तर आता आरती चालू आहे आतमध्ये देवाची आणि ऐकायला येत असेल थोडं थोडं व्हिडिओमध्ये मला इकडनं येते. तर आता मी पण फ्रेश होऊन घेतो आंघोळ वगैरे करून आणि मग आपण वरती दर्शनासाठी जाऊया. चला. तर भावांनो, आता मी तयार होऊन रेडी झालेलो आहे आणि आता चालले वरती दर्शनाला खंडोबा रायाच्या. तर आता गाडी आपल्याला इकडे काढलेली आहे. आता गाडीतून आपण थोडा पुढे जायचं आणि मग डोंगर चढत वरती जायचं आहे. चला जाऊया. तर भावांनो, आता मी आणि काका चाललो आहे तिथे खंडोबाच्या देवळात. तर जास्त लांब नाही, इथे जवळच आहे मंदिर. तर थोडंसं चालत मग आपण पुढे जातोय दर्शनाला वरती. तर आणि परत आता दर्शन झालं की मग आम्हाला जायचं आहे गोंधळाला आमच्या देवांकडे. देव पण आमचे आलेले आहेत तिथे. तर देवांचे पण मी दर्शन करवतो तुम्हाला, आमच्या देवांचे कुटुंबा घरातले. चला निघूया पुढे. तर आता आपण पोचले पायथ्याशी देवाच्या. तर इथे पूर्ण मार्केट देवा बाजार जेजुरीचा. तर सर्व सामान वगैरे इथे आहे आणि आपण तिथे चाललो आहे पुढे पायथ्याशी देवाच्या दर्शनाला. चला जाऊया आपण पुढे डोंगर चढायला. 50 रुपये. पहिला आम्ही खंडोबाला व्हायला भंडार घेतला, कारण देवाला भंडार खूप प्रिय आहे. आणि कोणत्याही देवाची पूजा करायच्या आधी आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा करणं खूपच गरजेचं आहे, कारण बाप्पाची दर्शन केल्याशिवाय कोणत्याही देवाचे दर्शन पूर्ण मानले जात नाही. मग बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो डोंगराच्या पायरी चढायला. आणि डोंगराच्या पायथ्याशी नंदी महाराजची मूर्ती पण विराजमान होती, कारण खंडोबा हे पण भगवान शिवाचेच अवतार आहेत. आणि मग डोंगर चढायला सुरुवात केली. मनात खंडोबारायाचं नाव घेता घेता फायनली आम्ही पोचलो वरती. आणि वरती आम्हाला परत नंदी महाराजची दर्शन झाले. वरती देवाचे मंदिर आणि आजूबाजूची जागा हे पूर्ण भंडाऱ्यांनी भरलेली होती. म्हणूनच देवाच्या या पवित्र स्थानाला सोन्याची जेजुरी असं म्हणतात.
आणि आज पौष महिन्यातला पहिला रविवार होता. आज मंदिरात खूप जास्त गर्दी होती, म्हणून आम्ही डायरेक्ट VIP लाईनीत गेलो. आणि मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ फोटो शूट करणं अलाउड नव्हतं, त्यामुळे मी आतमधला सीन शूट नाही केला. धक्काबुक्कीमध्ये सही, पण देवाचे दर्शनसुद्धा झाले. खंडोबारायाचे दर्शन करून झाल्यानंतर मी आणि माझे काका मंदिराच्या बाहेर आलो. आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला आमच्या कुटुंबाचे देव आणि आमच्या कुटुंबाची लोकंसुद्धा भेटली. जेजुरीला जेव्हाही कोणी देव आणतो तर तो आपले देव गाभाऱ्यात भेटीसाठी नक्की नेतो. पण आज रविवार होता आणि पौष महिन्यातला पहिला रविवार असल्यामुळे खूप जास्त गर्दीसुद्धा होती आणि मंदिराच्या गाभाऱ्यात कोणालाच एंट्री नव्हती. म्हणून आमचे ओळखीचे पुजारी हे देव मंदिरात घेऊन गेले आणि थोड्याच वेळाने देव हे बाहेर आणले. आणि जो कोणी आपले देव जेजुरीला आणतो तो आपल्या देवांचा अभिषेक नक्की करतो. म्हणून त्यासाठी मंदिराच्या मागे एक जागा आहे, जिथे महादेवाचे एक छोटेसे मंदिर आहे, जिथे महादेवाच्या शिवलिंगासोबत घरातल्या देवांचा अभिषेक केला जातो. मग आता पहा देवांची अभिषेक पूजा. जय मल्हार. शिक्षणात व्यवसायात यश द्या, आनंद घडू द्या. भावांनो, अभिषेक झालेला आहे आणि माझ्या हातात देव आहे. आता तर देव घेऊन आता पुढे जातोय. आता तळीवर वाळणार आणि मग खाली देव गोंधळासाठी नेणार. चला जाऊया देवांना घेऊन. जय मल्हार. आज देव आपल्या हातात आले. चिंतामणी मोरया, चिंतामणी मोरया, आनंदीचा उदय दे, गौरवाचे तारण दे, आगडून नगारा, सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा, नीला घोडा, भाव में तोडा, कमरी करगोटा, बेंबी हीरा, मस्तकी तुरा, अंगावर शाल, सदाही लाल, आरती करी, माळसा सुंदरी, देव ओवाळी, नाना परी, खोबऱ्याचा फुटका, भडका, सदानंदाचा येळकोट. मल्हारी मार्तंडाच्या चरणी वाहिलेल्या पवित्र निर्माल्यापासून सुगंधित धूप व अगरबत्ती तळी उचलून झाल्यानंतर आम्ही देव घेऊन मंदिराच्या चारी बाजूला प्रदक्षिणा मारली. मग देवाचे शेवटचे दर्शन घेऊन आम्ही परत गडाच्या खाली आलो. आणि मग आम्ही देव घेऊन आगलावे परिवार यांच्या घरी गोंधळासाठी गेलो. दर 3 वर्षांनी एकदा आम्ही आमचे देव जेजुरीला भेटीसाठी आणतो आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही आगलावे परिवार यांच्याकडे दरवेळेस गोंधळसाठी जातो. तर आता पहा खंडोबारायाचा आणि आई तुळजाभवानीचा गोंधळ.
तर चला भावांनो, आता मी तुम्हाला निरोप देतो. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. जय मल्हार.